रामकृष्ण हरी. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. आजपासून पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मासाची सुरुवात होते आणि या पावन पवित्र दिवशी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे आमच्या अमरावती जिल्ह्यातील पंचक्रोशीतील निष्ठावंत वारकरी यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायणाला सुरुवात केली आणि या शुभ मंगल पावन प्रसंगी उपस्थित राहण्याचं आम्हालाही भाग्य त्या ठिकाणी प्राप्त झालं. खरं म्हणजे कार्यक्रम छोटा अल्पसा असला तरी मात्र उपस्थित असणारे वारकरी हे मात्र खऱ्या अर्थानं निष्ठावंत दर्दी वारकरी आहेत. गर्दी कमी परंतु खऱ्या अर्थानं दर्दी असलेले हे वारकरी आणि या निष्ठावंत वारकऱ्यांची 600-700 किलोमीटरवरून इथे येऊन तुकोबारायांच्या प्रती असलेली श्रद्धा, माऊली ज्ञानोबारायांच्या प्रती असलेली श्रद्धा त्यांना इथं खेचत आणते आणि अधिक मासानिमित्त या ठिकाणी हे लोक पारायण करतात. अशा महानुभावांची, अशा वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळावी, जन्मोजन्मी संधी मिळावी अशीच तुकोबारायांकडे प्रार्थना करूया. खरं म्हणजे काही क्षण, काही वेळ त्यांच्या समवेत सार्थकी लागला, काळ सार्थक केला त्यांनी. खऱ्या अर्थाने त्यांच्यासोबत काही वेळ जो घालवला गेला तो वेळ निश्चितच आमच्यासाठी भाग्याचा होता, यात नवल नाही. खरं म्हणजे या वारकऱ्यांची सेवा, या वैष्णवांची सेवा, या वैष्णवांच्या सोबतचा सुख हे आगळं वेगळं असते. हरिभक्तपरायण भानुदास महाराज शेळके आमच्या परिसरातील गुरुवर्य संपतबाबांचे, गुरुवर्य हरिभाऊंचे शिष्य असलेले श्री हरिभाऊ गायत्री आणि त्यांचा परिवार, श्री दुर्मिळदादा, श्री रविभाऊ बुरघाटे, श्री सदारदादा आणि इतरही अनेक हरिभक्त मायमाऊली या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यात आणि ते खूप भक्तिभावाने त्या ठिकाणी त्यांनी पारायणाला सुरुवात केली. त्या सर्वांच्या चरणी आज अधिक मासाच्या शुभारंभी पहिल्या दिवशी नतमस्तक होण्याचा योग आला. या खरं म्हणजे यांच्यासोबत राहण्याचा थोडा वेळ का होईना आम्हाला संधी मिळाली, त्याबद्दल भगवंताचे ऋण मानतो आणि तुकोबारायांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्यांच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होतो, त्यांना नमन करतो. जय तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.